नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अगदी साधी सोपी महाराष्ट्रीयन थाली घेऊन आलेली आहे नवीन वर्षानिमित्त। तर नवीन वर्षाची सुरुवात आपण करूया पुरणपोळी खाऊन। आणि ही जी पुरणपोळी आहे मी आज बनवणार आहे गुळापासून। आणि पुरणपोळी बनवण्याकरिता आपण जी डाळ वाटणार आहोत ती पुरण यंत्राचा किंवा मिक्सरचा वापर न करता आपण बारीक करणार आहोत। तर ती कशी करायची ते सुद्धा आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। आणि ही पुरणपोळी जी आहे आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। कितीही पुरण भरलं तरी आपली पुरणपोळी जी आहे अगदी फाटणार नाही। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। तर हे बघा, पुरणपोळी करण्याकरिता मी इथे 1 कटोरी चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला, 2 ते 3 वेळा पाण्याने धुवायचं आहे। तर हे बघा, चणा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेऊया। 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। तर आपली चणा डाळ शिजत आहे तेव्हापर्यंत आपण तांदूळ सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर मी इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ सुद्धा आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत। ते बघा, आपली चणा डाळ सुद्धा शिजत आहे आणि भात सुद्धा आपला तयार होत आहे। तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर मी इथे आज थालीमध्ये बनवणार आहे पिवळ्या मुगाची डाळ। तर ही डाळ सुद्धा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर हे बघा, डाळ धुतल्यानंतर 2 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवूया। तर एका कढईमध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता इथे आपण टाकूया थोडा कढीपत्ता, ठेचलेलं लसूण, जीरा, अर्धा छोटा चम्मच मोहरी। आता हे सर्व जे आहे छान आपण परतून घेऊया लसणाचा थोडा कलर चेंज होईपर्यंत। त्यानंतर आपण इथे टाकूया 1 कांदा बारीक चिरलेला। कांदा सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे। आता आपण इथे टाकूया हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या सुद्धा थोड्या शिजवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण इथे टाकूया 1 टमाटर। टमाटर सुद्धा आपल्याला छान असा मऊ शिजवून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनिट। तर हे बघा, टमाटर छान शिजलेला आहे। आता आपण इथे बाकीचं साहित्य टाकूया। तर इथे मी टाकत आहे थोडीशी हळद, अर्धा छोटा चम्मच मीठ, अर्धा छोटा चम्मच तिखट मी इथे जास्त टाकत नाही आहे कारण आपण इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। अर्धा छोटा चम्मच मी गरम मसाला टाकलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपण इथे टाकूया पिवळी मुगाची डाळ। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपण ही डाळ शिजू देऊया। तर हे बघा, आपला भात सुद्धा झालेला आहे। आता एका कढईमध्ये आपण कांदा, लसूण आणि लाल मिरच्या भाजून घेऊया भाजी करता। तर आज मी इथे बनवत आहे आलू आणि सोयाबीन वडीची भाजी। तर त्याकरिता आपण हा मसाला तयार करूया। 1 चमचा मी जिरा टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य छान भाजून घेऊया। तर हे बघा, भाजलेलं हे जे साहित्य आहे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। इथे 1 टमाटर सुद्धा ॲड करूया। तर हे बघा, वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता हे बघा, आपली मुगाची डाळ जी आहे शिजलेली आहे। थोडी कोथिंबीर टाकूया। आता गॅस बंद करून द्यायचा आहे। आता साईडला आपण एका कढईमध्ये थोडं तेल टाकून गरम केलेलं आहे। आता हे जे वाटण आहे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं ते यामध्ये टाकायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। तर हे बघा,
मसाला मी छान असा परतून घेतलेला आहे. आता ह्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत मी 5 ते 10 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या. त्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्या आणि आलूसुद्धा बारीक कट करून छान स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेले आहेत. आता आपण इथे बाकीचे मसाले टाकूया. तर इथे मी टाकत आहे अर्धा छोटा चम्मच मीठ, अर्धा छोटा चम्मच तिखट, थोडीशी हळद, हिंग, गरम मसाला अर्धा छोटा चम्मच. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे टाकूया या सोयाबीनच्या वड्या आणि आलू. छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकून ही भाजी आपण शिजू देऊया मंद आचेवर. ही भाजी शिजण्याकरिता आपल्याला कमीत कमी 10 मिनटं लागणार. तर हे वाटणातील पाणी मी इथे थोडं टाकून दिलेलं आहे. तर हे बघा आपली भाजी शिजत आहे. तेव्हापर्यंत आपण ही जे पुरण होतं आपलं, पुरणाची डाळ जी आहे ती शिजलेली आहे. यामध्ये आपण टाकूया 1 कटोरी गूळ आणि थोडी विलायची आणि परत छान असं एकदा 5 ते 10 मिनटं शिजू देऊया. थोडं मिक्स करून घ्यायचं. तर पुरणाची आपली डाळ शिजत आहे आणि भाजीसुद्धा शिजत आहे. तेव्हापर्यंत आपण पुरणपोळी करता पीठ भिजवून घेऊया. तर हे बघा मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपण झाकून ठेवूया 5 मिनिट. तर हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. थोडी कोथिंबीर टाकूया. गॅस बंद करून द्यायचा आहे आता. आणि आपली पुरणाची डाळसुद्धा तयार झालेली आहे. हे बघा गुळामध्ये मी पुन्हा परत एकदा शिजवून घेतली होती. हे बघा किती छान शिजलेली आहे. आता आपण हे जे पुरण वाटणार आहोत ते मिक्सरचा किंवा पुरण यंत्राचा वापर न करता बारीक करणार आहोत. तर ते कसं ते बघा आता. तर एका मोठ्या पातेल्याच्या वर मी अशी चाळणी ठेवलेली आहे. आपल्याकडे अशी ही चाळणी असते. तर त्या चाळणीमध्ये आपण हे डाळ अशी टाकायची आहे. हे बघा गरम गरम असतानाच ही डाळ वाटून घ्यायची आहे. आणि आपल्याकडे अशा प्रकारची एक कोणतीही प्लेट आपल्या घरी असतेच. हे बघा माझ्याकडे अशा प्रकारची आहे. तर अशा प्रकारच्या चपट्या प्लेटने अशा प्रकारे ही डाळ जी आहे अशी प्रेस करत जायची. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा किती सहजतेने ही डाळ वाटली जात आहे. ही डाळ वाटण्याकरता आपल्याला पुरण यंत्राचा किंवा मिक्सरचा सुद्धा वापर इथे करायचा नाही आहे. याची गरजच तसं पडणार नाही. खूप सोप्या पद्धतीने डाळ वाटल्या जाते. परंतु लक्षात ठेवा की गरम असतानाच करायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी डाळ वाटून घेतलेली आहे. आता आपलं पीठसुद्धा छान सेट झालेलं आहे. आता आपण पुरणपोळी तयार करूया. आता पुरणपोळीसुद्धा मी वेगळ्या पद्धतीने करत आहे. तुम्ही कितीही पुरण भरलं तरीसुद्धा आपली पुरणपोळी जी आहे अजिबात फाटणार नाही. तर कसं करायचं बघा आता. अशा प्रकारे आपल्याला 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पातळ पातळ. तुम्हाला कोणत्या साईजची पुरणपोळी हवी आहे त्या साईजनुसार पोळी तुम्ही लाटून घ्या. तर हे बघा मीडियम साईजची मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या पोळीवरती अशा प्रकारे पुरण जे आहे असं पसरवून घ्यायचं आहे.
यामुळे काय होतं की आपण कितीही पुरण भरलं तरी आपली पुरणपोळी जी आहे फाटत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी पोळी घ्यायची आहे. दुसरी पोळी घेऊन आपल्याला तर हे बघा, तुम्ही बघू शकता दुसरी पोळी जी आहे या पोळीवरती अशा प्रकारे हे बघा सेट करायची आहे. हे बघा, आणि साईडनी पूर्ण याच्या कडा ज्या आहेत बंद करून द्यायच्या आहेत. थोडं तुम्ही या ठिकाणी कोरडं पीठ वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे याच्या सर्व कडा ज्या आहेत साईडनी पूर्ण आपल्याला दाबून पूर्ण बंद करून द्यायच्या आहेत आणि पलटवून घ्यायचं आहे. हे बघा, पलटवल्यानंतर आपल्याला साईडनी हलक्या हाताने बेलण्याने थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपली पुरणपोळी जी आहे तयार झालेली आहे लाटून. आता गरम तव्यावर दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. साईडने थोडं तूप लावायचं आहे. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता. तर पुरणपोळी करताना गॅसची फ्लेम नेहमी मंद ठेवायची. तर हे बघा, आपली पुरणपोळी तयार आहे. दोन्ही बाजूनी छान अशी मी खरपूस भाजून घेतलेली आहे. हे बघा, किती टम्म फुगलेली आहे आणि अजिबात फाटलेली नाही आहे, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या तयार करून घेऊया. तर हे बघा, पुरणपोळ्या तयार झाल्या आणि आपला स्वयंपाकसुद्धा तयार झालेला आहे. तर चला, गरमागरम आपली थाली सर्व करूया. तर इथे मी सोयाबीन वडी आणि आलूची भाजी सर्व करत आहे. त्यानंतर पिवळी मुगाची डाळ, तर कशी वाटली तुम्हाला ही थाली आणि वेगळ्या पद्धतीने केलेली पुरणपोळी नक्की सांगाल. हे बघा, भात आणि पुरणपोळ्या, आणि ह्या गुळाच्या पुरणपोळ्या तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. खायला खूपच टेस्टी वाटतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत. आणि हे बघा पापड. तर आपली थाली तयार झालेली